आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी त्याचं स्वागत करण्यासाठी सगळीकडे जल्लोष सुरू आहे। जशी पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी झालेली दिसते, तशीच देवाच्या दरबारामध्ये सुद्धा भाविक आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावताना दिसतात आणि याच निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये फळांची, फुलांची सुंदर अशी आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। जरबेरा, गुलाब, शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल पिवळे गुलाब अशा वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी त्यासोबतच डाळिंब, अननस, केळी, संत्री, मोसंबी अशा फळांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा हा आणि मंदिराचा सगळा परिसर जो होता तो सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे सावळ्या विठुरायाचं स्वरूप हे अधिकच खुलून दिसतंय। नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। आपण पाहू शकता की विठ्ठल मंदिरामध्ये आज सकाळपासूनच गर्दी केली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आहे आणि या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून नवीन पाना फुलांची अशी आकर्षक फळा फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण बघितलं तर या पाना फुलांच्या आणि फळांच्या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे। खरं तर हे सगळी पाना फुलांची सजावट आळंदी येथील विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी केली। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की नमस्कार साहेब, काय संकल्पना आहे की नवीन वर्षाच्या पाना फुलांची सजावट केली आहे? ही सजावट दरवर्षीच आम्ही करतो। संकल्पना हीच आहे की भावी पिढ्यांनी सुद्धा 31 डिसेंबरला पबला न जाता मंदिरात यावं, विठ्ठलाच्या चरणी लीन यावं, एवढीच या मागची भावना आहे। किती पाना फुलांची आणि फळांची सजावट हे आलंय? यामध्ये विविध प्रकारची फळं आहे, मोसंबी आहे, संत्री आहे, अननस आहे, केळी आहे, सफरचंद आहे, डाळिंब आहे आणि विविध प्रकारची फुलं वापरली आहे। काय सांगाल की आज नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे आणि काय संदेश द्याल तुम्ही? आम्ही एवढंच सांगेल की सगळ्यांना की पांडुरंगाच्या चरणी सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शनानेच करावी। एकंदरीत आपण बघितलं तर नवीन युवा पिढीने पब या ठिकाणी न जाता नवीन वर्षाचं स्वागत ह्या विठ्ठलाच्या दर्शनाने करावे अशा भावना या ठाकूर परिवाराने केलेली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।